राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत आयोगानं दिलेल्या निकालाविरोधात शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती। यावर आज सुनावणी पार पडली। या सुनावणीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी कोर्टाचे आभार व्यक्त केले। ते म्हणाले, 10व्या शेड्यूलचा फज्जा उडाला हे सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आलं। त्यांच्या वकिलांशी जज युक्तिवाद करत होते। आम्हाला आनंद झाला की लोकशाही मूल्यांचा आदर राखला पाहिजे, ते सुप्रीम कोर्टानं उचलून धरलं। मी सुप्रीम कोर्टाचा अत्यंत आभारी आहे। तर सुप्रीम कोर्ट म्हणालं की तुमचं मर्जर कुठे गेलं। त्यांच्या वकिलांशी जज युक्तिवाद करत होते। मी आज सुप्रीम कोर्टाच्या जजेसचा आभारी आहे। नाव काढून घ्या हे म्हणणं किती कोत्या मनाचं आहे असं म्हणत आव्हाड काहीसं भडकल्याचं यावेळी पाहायला मिळालं। मोठी लढाई झाली। मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय की अजित पवार गटाने जे वकील दिले होते ते वकील प्रयत्न करत होते की शरद पवार साहेबांना नावही मिळू नये त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांना चिन्हही मिळू नये। याचा थोडक्यात अर्थ असा होतो की शरद पवारांना आता गाडूनच टाकायचं आहे। म्हणजे त्यांच्या भाषणात तर ते दिसतच आहे, पण आज त्यांच्या वकिलांनी इथे सांगितलं ते महत्त्वाचं आहे। आणि मग जज म्हणाले की असं कसं करता येईल लोकशाहीमध्ये? लोकशाहीमध्ये सिम्बॉल नाही, पक्षाला नाव नाही, तुमचं म्हणणं आहे असं आम्हाला करताच येणार नाही। एक तर म्हणाले की इलेक्शन पिटिशनचा निर्णय हा जो निर्णय आहे त्या निर्णयामध्ये त्यांनी काही म्हटलेलं आहे, ते कसं काय डिस्कंटिन्यू करायचं? पक्षाला सिम्बॉल द्यावंच लागेल इलेक्शन कमिशनला। त्यांनी जे नाव सुचवलं ते पण घ्यावंच लागेल इलेक्शन म्हणजे लोकांच्या माहितीसाठी। आणि त्यांनी सर्वात मोठं हे सांगितलं की लोकांना आता तुम्ही मूर्ख समजू नका। आम्ही नाही बोलत आहे, आम्ही तेच सांगतो की सर्वोच्च न्यायालयाने खूप असं काही चांगलं सांगितलं, त्याच्यात त्यांनी लोकशाहीच्या परंपरा आणि मूल्य जपली पाहिजेत असे इशारे देखील दिले। की म्हणाले मर्जरला मग अर्थच राहिला नाही। तुम्ही जरी म्हटलात की 90% जे खोटं बोलले ते की 90% आमदार आमच्या बाजूला, ते खोटं आहे। एंड शेड्यूल काय म्हणतं की तुम्ही 2/3 जरी बाहेर पडलात तरी तुम्ही मर्ज झालं पाहिजे। हे कोणी बघतच नाही आहे सध्या। आणि सर्वोच्च न्यायालयाने एका वाक्यात हे पकडलं की मर्जर कुठे गेलं तुमचं? म्हणजे 10 शेड्यूलच्या पार्ट म्हणजे धज्जा उडाला आहे हे सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आलं। आणि आम्ही नाही बोललो, त्यांच्या वकिलांशी जज आर्ग्यू करत होता की काय बोलताय तुम्ही हे? म्हणजे आज आम्हाला अतिशय आनंद होतो की लोकशाही मूल्यांचा जो आदर राखला गेला पाहिजे तो सर्वोच्च न्यायालयाने उचलून धरला। मी आज सर्वोच्च न्यायालयाच्या जजेसचा अत्यंत आभारी आहे। आम्हाला काय सिम्बॉल मिळेल देवास ठाऊक, आम्हाला नाव तर मिळालेलंच आहे, पण ते नाव पण काढून घ्या। अरे किती किती कोत्या मनाचे आहात रे, किती किती कोत्या मनाचे आहात। अरे नावच शरद पवारांनी आणलं मैदानात। खरं तर तुम्ही नाव बदलून घ्यायला पाहिजे स्वतःहून की नाही शरद पवारांचं बाळ आम्ही नाही घेणार। अरे बाळ मांडीवर घेता। आता शरद पवार नवीन एक रोपटं लावतायत, अजून लावलं पण नाही, नवीन रोपटं लावतायत। त्यांना ह्याची भीती आहे की हा रोपटं काही क्षणातच वटवृक्षात बदलेल।